मुंबईत देखील कोसळधार पाहायला मिळाली। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा। संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना। ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथं तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। मुंबईतील मुसळधार पावसाचा भूमिगत मेट्रोला फटका। वरळीमध्ये भूमिगत मेट्रो स्टेशनवर पाणी साचलं। भुयारी स्थानकामध्ये पाणी शिरल्यानं प्रवाशांची तारांबळ। आचार्य अत्रे चौक स्थानकाजवळील संरक्षक भिंत कोसळल्यानं भुयारी स्थानकामध्ये पाणी। मेट्रो प्रशासनाचं स्पष्टीकरण। आदित्य ठाकरेंना वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाहणी करण्यापासून रोखलं। आणीबाणी लागली आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल। मेट्रो स्थानकाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्यानं पाणी शिरलं। काम लवकरच पूर्ण करणार। वरळी मेट्रो स्थानकाच्या दयनीय स्थितीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। ठाण्यात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना। तसंच मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला देखील रेड अलर्ट। तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा। गेल्या 3 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प। आदित्य ठाकरे यांची टीका। यापूर्वी कधीही पाणी न साचलेल्या ठिकाणी पाणी साचलं। नाले सफाई केली नाही। आदित्य ठाकरे यांची ट्विट करत टीका। मुंबईच्या वाताहतीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार। आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे चोर मचाए शोर। आशिष शेलार यांचा निशाणा। मेट्रो 3ला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी कायम विरोध केला। ठाकरेंमुळे मेट्रो 3 मुंबईकरांना 2 ते 3 वर्ष विलंबानं मिळत आहे। त्यांना मेट्रोचा म उच्चारण्याचा तरी अधिकार असावा का? चित्रा वाघ यांची टीका।